नात करते का यावंच लागतं आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जे सेंटरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जे सेंटरमध्ये. नुकतेच आपण चालू केलेली आहे ए टू झेड मराठी व्याकरण. हे संपूर्ण व्याकरण असणार आहे. यात सर्व जे टॉपिक आहेत त्या सर्वांचं विश्लेषणात्मक प्रश्न उत्तर घेणार आहोत. आणि आतापर्यंत जे वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, सर्व सरळ सेवा भरती असतील ना, तलाठी वगैरे, पोलीस भरती, ग्रामसेवक, या सर्व भरतींना जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्वांचं आपण उत्तरं पाहणार आहोत. हा आपला चौथा पार्ट आहे. या आधीचे 3 पार्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 48. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? पर्याय अ 6, पर्याय ब 7, पर्याय क 5, पर्याय ड 8. या वाक्यात फक्त व्यंजने विचारलेले आहेत, त्यामुळे फक्त व्यंजने आहेत 6. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 49. अक्षरांना असेही म्हणतात, काय म्हणतात? तर अ मृदुचिन्हे, ब कठोर चिन्हे, क जलचिन्हे, ड ध्वनिचिन्हे. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक आहे ड ध्वनिचिन्हे. अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात. अक्षर या शब्दाला पर्याय म्हणून वर्ण तसेच ध्वनिचिन्हे हे नामकरण आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती? अ अहिराणी, ब कोकणी, क हळबी, ड डांगे. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ अहिराणी. खानदेशमध्ये अहिराणी बोलली जाते. प्रश्न क्रमांक 51. अनुनासिकाला काय म्हणतात? पर्याय अ अनुस्वार, पर्याय ब शब्द, पर्याय क व्यंजन, पर्याय ड विशेषण. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ अनुस्वार. अनुनासिकाला अनुस्वार म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 52. च वर्गातील च छ ज झ या वर्णाचा उच्चार असा दुहेरी होतो. अ कंठ व तालव्य, ब मूर्धन्य व कंठ, क तालव्य व दंत तालव्य, ड दंत व ओष्ठ्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे क तालव्य व दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 53. ॲ आणि ऑ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? अ हिंदी, ब इंग्रजी, क पोर्तुगीज, ड बंगाली. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब इंग्रजी. प्रश्न क्रमांक 54. अनुनासिकेत मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? अ जीभ, ब मुर्दा, क ओठ, ड नाक. तर याचे उत्तर क्रमांक आहे ड नाक. अनुनासिका मुख्यतः नाकाच्या सहाय्याने उच्चारले जातात. प्रश्न क्रमांक 55. कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून ओळखली जाते? अ ब्राह्मी, ब खरोष्टी, क मोडी, ड देवनागरी. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब खरोष्टी. गांधारी लिपी म्हणजेच खरोष्टी लिपी होय. प्रश्न क्रमांक 56. व्यंजन अधिक स्वर बरोबर काय? तर अ द्वित्व, ब जोडाक्षर, क अक्षर, ड संयुक्त व्यंजन. तर याचे उत्तर क्रमांक आहे क अक्षर. व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर तयार होत असतं. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? अ अम, पर्याय ब आहा, पर्याय क ग, पर्याय ड ढ. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ अम म्हणजे अनुस्वार हा दुसऱ्यावर स्वार होत असतो. प्रश्न क्रमांक 58. राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत? पर्याय अ 2, पर्याय ब 3, पर्याय क 8, पर्याय ड 7. तर याचे उत्तर क्रमांक आहे क 8. राष्ट्राध्यक्षात ह्याच्यात 8 व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 59. ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? अ उष्म व्यंजन, ब स्वतंत्र, क अर्धस्वर, ड महाप्राण. याचे उत्तर क्रमांक आहे ड महाप्राण. तर ख आणि झ
या अक्षरामध्ये हच्या छटा आहेत, त्यामुळे ते महाप्राणमध्ये मोडतात. प्रश्न क्रमांक 60. ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? अ ऱ्हस्व स्वर, ब दीर्घ स्वर, क संयुक्त स्वर, ड स्वरादी. तर याचे उत्तर क्रमांक आहे क संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला अक्षर असते, त्यास संयुक्त स्वर म्हणतात. प्रश्न क्रमांक 61. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होय? अ मातृभाषा, ब प्रमाण भाषा, क देवनागरी भाषा, ड ब्राह्मी. तर याचे उत्तर पर्याय आहे अ मातृभाषा. आपल्या घरात जी बोलली जाते तिला मातृभाषा बोलली जाते. प्रश्न क्रमांक 62. पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? अ अर्धस्वर, ब अनुनासिक, क स्वरादी, ड स्पर्श. तर याचे उत्तर क्रमांक आहे क स्वरादी. हा व्यंजन प्रकार नाही. व्यंजनांचे एकूण 5 प्रकार आहेत: स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्म, महाप्राण व संयुक्त व्यंजन असे 5 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणते आहेत? अ ट ठ ड ध, ब छ ज, क प फ भ म, ड क ख ग. याचे उत्तर क्रमांक आहे ब छ छ ज झ. याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात: एक तालव्य वर्ण, दुसरा दंत तालव्य वर्ण. य व अ लागून असतो. प्रश्न क्रमांक 64. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? अ 7, ब 6, क 5, ड 4. याचे उत्तर क्रमांक आहे ब 6. यामध्ये 6 व्यंजने आहेत. मित्रांनो, यामध्ये फक्त व्यंजने आहेत एवढं लक्षात ठेवायचं. व्यंजने आणि स्वर हे वेगळे असतात. प्रश्न क्रमांक 65. कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? अ मोडी लिपी, ब धावलिपी, क देवनागरी लिपी, ड खरुष्टी लिपी. तर याचे उत्तर क्रमांक आहे क देवनागरी लिपी. देवनागरी लिपीमध्येच फक्त स्वतंत्र वर्ण असतो. प्रश्न क्रमांक 66. भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? अ 4, ब. प्रश्न क्रमांक 67. आपल्या स्वाभाविक बोलण्यात काय म्हणतात? अ काव्य, ब नाट्य, क गद्य, ड पद्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे क गद्य. आपण गद्यामध्ये बोलतो. ड 5. याचे उत्तर क्रमांक आहे ब 2. भाषेचे 2 प्रकार आहेत. एक प्रमाण भाषा व दुसरी बोलीभाषा असे 2 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 68. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर अ हातवारे, ब भाषा, क लिपी, ड संवाद. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब भाषा. भाषा हे साधन आहे. प्रश्न क्रमांक 69. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे होय? तर अ पुस्तक, ब भाषा, क भावना, ड लेखन. तर यांना जोडणारा पूल म्हणजे ब भाषा. प्रश्न क्रमांक 70. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? पर्याय अ विकृती, पर्याय ब प्रकृती, पर्याय क अक्षर, पर्याय ड ओंकार. तर याचा उत्तर क्रमांक आहे 2, ब. मूळ शब्दाला प्रकृती म्हणतात आणि त्याच्यात बदल झाल्यानंतर त्यास विकृती म्हणतात. प्रश्न क्रमांक 71. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? अ बाळशास्त्री जांभेकर, ब दादोबा तरखडकर, क विष्णूशास्त्री चिपळूणकर, ड यापैकी नाही. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब दादोबा तरखडकर. प्रश्न क्रमांक 72. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? अ केसरी, ब सुतारक, क महाराष्ट्र धर्म, ड दर्पण.
तर याचे उत्तर क्रमांक आहे ड दर्पण. हे बाळशास्त्री जांभेकरांचं होतं. प्रश्न क्रमांक 73. मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? अ. दत्त वामन पोद्दार, ब. विष्णुशास्त्री चिपळूणकर, क. इतिहासाचार्य राजवाडे, ड. विष्णुशास्त्री पंडित. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब. विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 74. विसर्ग हा एक वर्ण आहे, कोणता आहे? तर अ. तालव्य, ब. औष्ट्य, क. कंठ्य, ड. दंततालव्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे क. कंठ्य. विसर्ग हा कंठ्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 75. य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत. तर त्याचं उत्तर क्रमांक आहे क, ई, रू, ल, उ. धन्यवाद मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ नक्की आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांशी शेअर करून कमेंटमध्ये बी तुमच्या काय अडचणी असतील ते मांडा.